तर राज्यातले कांदा उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडलेत। कांद्याला मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय। रोहित पवार, खासदार भास्कर भगरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत। उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक हतबल झाले। कांद्याला हमी भाव जाहीर करण्याची कांदा उत्पादकांची मागणी। शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत आपण पाहूयात। कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडले। सरकारने दिलेल्या 12 रुपये 35 पैशांच्या भावाबद्दल शेतकरी समाधानी नाहीयेत। निर्यात खुली असली तरी बांगलादेशमध्ये कांदा जात नाही। श्रीलंकेमध्ये आयात शुल्क लागू झाल्याने तिकडे सुद्धा कांदा पाठवता येत नाहीये। श्रीलंकेतले आयात शुल्क कमी व्हावं किंवा निर्यातीला सबसिडी मिळावी अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आग्रहाची मागणी। आखाती युद्धामुळे भाववाढ, तिकडे सुद्धा निर्यात परवडत नाही। आखातातलं युद्ध, निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये। बहुतांश कांदा उत्पादकांची ही तक्रार आहे। एक तर आमचं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्याकडे बघत असताना त्याच्यामध्ये कुणीही त्या ठिकाणी राजकारण केलं नाही पाहिजे। आज जर शेतकरी अडचणीत असेल तर विरोधातले पण आणि सत्तेतले पण जे कोणी नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांनी भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहण्याची जरूरत आहे।